नमस्कार. खरं तर आपल्यासोबत महाराष्ट्राची आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटील आहे. गौतमी, तुझं पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. तर खूप मुलाखती आम्ही तुझ्या कव्हर केलेल्या आहेत. आता एकूणच या सगळ्या शिरूर परिसरामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचा जो काय हा ग्रामीण परिसर आहे, आज पहिल्यांदाच या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलीस. काय अनुभव होता तुझा? खूप छान अनुभव होता. नेहमीप्रमाणे मला जसं प्रेम मिळतं प्रेक्षकांचं, महिला वर्गांचं, तसंच आजही मिळालं. आणि खूप छान ओपनिंग झालं. खरं तर मी डान्स केला, प्रेक्षकांनी केला, मज्जा केली खूप. एक मराठी खरं तर व्यावसायिकानं हा सगळा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि ते चिकन लेग पीस ते देखील खरं तर मी त्यांना पहिल्यांदा भेटले. चिकन लेग पीस असं त्यांना म्हणतात. कामटे खूप छान वाटलं. ते पण खूप छान होते. स्वभाव म्हणजे त्यांचा स्वभाव तर मन मोकळा आहेच. आणि मी त्यांच्या रील पण बऱ्याच लाईक केलेत की ते खूप खाता चिकन. आता तर ते चॅलेंज पण घेऊन येणार आहे. आणि मज्जा आली त्यांच्यासोबत. म्हणजे आता हे करून ओपनिंगचं खूप छान वाटलं. आता खरं तर अनेक गाणी तुझी सगळी हिट होत आहेत. त्याच्यामध्ये तू तर मोरणी असेल, हिलपोरी हिला आता सध्या ट्रेंडिंगला अनेक म्हणजे इंस्टाग्राम उघडले की एक दोन गाण्यानंतर ते गाणं येतच. खरं तर दादा कोंडकेंची मीही खूप मोठी फॅन आहे. आणि हे गाणं तर आहेच, पण मी बरेच अजून खूप गाणी आहेत दादा कोंडकेंची की मी ते करत असते नेहमी. स्टेजवर घेते, मला खूप आवडतात. आणि त्यात मला हा चान्स मिळाला. हिलपोरी हिला हे गाणं, आणि तेही दादांचं म्हटलं की संपला विषय. मी पटकन हो बोलले. आणि भाऊ कदमांसोबत खूप एन्जॉय केलाय. कसा होता तो अनुभव? भाऊ कदम कसे आहेत म्हणजे एक माणूस म्हणून? छान, म्हणजे खूप छान आहे. आणि त्यांच्यासोबत काम करून मला मज्जा आली खूप. म्हणजे भाऊंचा स्वभाव एकदम शांत, खूप शांत स्वभाव आहे भाऊंचा. आणि ते हसवतात पण. आम्ही सेटवर होतो तर त्यांनी खूप हसवलंय, आम्ही मज्जा केली आहे. आणि काहीतरी नवीन करायला मिळालं, नवीन शिकायला मिळालं. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर खरं तो होतेस, काय म्हणजे कम्फर्टेबल वाटलं की काय? थोडंसं अनकम्फर्टेबलच होतं सुरुवातीला होते. भाऊंचं आता भाऊ खूप सिनियर आहेत आणि नेहमी त्यांचा आदर आहे. तर आणि दादा कोंडकेंचं गाणं म्हणजे थोडंसं मला हे होतं, टेन्शन होतंच की मी हे कसं करल. पण भाऊ एकदम कम्फर्टेबल भाऊंनी मलाही केलं आणि तेही मस्तपैकी आम्ही छान केलं. नंतर ते पुढं काय विचारत आहे? दोन एवढे म्हणजे सातत्यानं सगळं हिट गाणी देतेस, पुढे आता काय एखादी मोठी भूमिका? अजून खूप हिट गाणी आहेत. लवकरात लवकर तुम्हाला म्हणजे तुमच्या समोर येणार. आणि मी माझ्या इन्स्टा मार्फत म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, फेसबुक वगैरे मी तुम्हाला कळवलंच. आणि खूप छान आहे, तुम्ही भरभरून प्रेम देता. तुम्हाला असं वाटतंय की जे पुढची गाणी आहेत तेही खूप हिट होणार आहे आणि तुम्हाला खूप आवडणार आहेत. आता महाराष्ट्राबाहेर देखील कार्यक्रम होत आहेत तुझे. महाराष्ट्रात तर तू लोकप्रिय आहेसच. काय वेगळा राजकीय विचार असं काही नाही? कोणती ऑफर आली आहे का असं काही? नाही, तसं काही नाहीये. आणि राजकारणाचा आणि मी नेहमी म्हणत आली आहे, राजकारणाचा माझा काही संबंध येत नाही. मी कला सादर करते आणि नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन करते. मी तेच करणार. अनेक निवेदित कलाकार आहेत, त्यांना काय सांगशील? आता तू तर एकदम स्टारडम झालेली आहेस महाराष्ट्राची. अनेक निवेदित कलाकार देखील या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत, त्यांना काय सांगशील? मी नेहमी सांगत असते की तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते करा. बरेच आहेत असे की डान्स खूप आवडतो पण करू शकत नाही. काही कोणाचं म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम असेल किंवा काय, की कुठं डान्स म्हटलं की अरे हे काय असं होतं की नाही डान्स नको. तर मला प्रत्येक कलाकाराला एकच सांगायचंय की तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा आणि बिनधास्त पुढे जा आणि खूप छान काम करा. खरं तर एवढं सगळं पुढे जाताना अनेकांना अनेक अडचणी येतात, म्हणजे सर्वसामान्य घरातल्या. आता तू देखील खरं तर पाहायला गेलं तर तुझं बॅकग्राऊंड एक सर्वसामान्य घरातीलच आहे. काय अडचणी तुला फेस करावं लागलं या सगळ्यामध्ये? आता सगळ्यांनी बघितलंय, संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय की काय काय घडत आलं माझ्यासोबत आणि मी इथपर्यंत आले. बऱ्याच गोष्टी झाल्या, पण ठीक आहे, पुढे जायचं. प्रकर्षाने काय मिस करतेस आता हे सगळं इथपर्यंत येताना? प्रवासामध्ये असं काय वाटतं की काय राहिलं आपल्याकडनं, काय मिस होतंय तुझ्याकडनं? मला नाही असं वाटत की माझ्याकडनं काही मिस म्हणजे होतंय. मला उलट आता पुढे जायचंय अजून. आणि कामं आलेली सोडायची नाहीयेत, करायची आहे. आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळतच आहे, हे प्रेम कायम टिकवायचंय.
आता तू अभिनय क्षेत्रामध्ये जातेस, मग स्टेज शो करणार इथून पुढे की ते स्टेज शो कमी करून अभिनयाकडे जास्त लक्ष नाही देणार? नाही, दोघंही म्हणजे कुठलं काम सोडणार नाहीये मी, स्टेज शो ही नाही सोडणार आहे. आणि जे कामं येतील, अल्बम सॉन्ग असेल, मूवीचे सॉन्ग असतील किंवा मूवी असेल, तर कुठलेही काम मी सोडणार नाही अजिबात. आता मराठी चित्रपटामध्ये काम करतेस किंवा मालिका याच्यामध्ये गाण्यांमध्ये काम आता लोकांनी पाहिलेलं आहे, काही हिंदी चित्रपटांची काही ऑफर किंवा तसा काही विचार आहे का तुझा? मूवी आता मूवी होईल माझं, म्हणजे परत एक शूट आहे चालू आहे, एक मूवी मी केलाय, तो पण यायचा आहे. आणि कामं चालू आहेत असं नाहीये, सुरू आहेत कामं. ठीक आहे, थँक्यू सो मच. Thank you. आमच्याशी संवाद साधला Thank आणि you, आम्हाला thank वेळ you. दिला त्याबद्दल थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू